मुंबईमध्ये खळबळजनक बातमी घडलेली आहे व घटना घडलेली आहे। वनराई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माशाच्या एका तुकड्यावरून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचलाय। दोन मित्रांनी आपल्याच मित्राची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे। मच्छीच्या तुकड्यावरून मित्रांमध्ये वाद। मच्छीवरून वाद, मित्रांनी घेतला मित्राचा जीव। पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक। मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे। माशांवरून दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्राचा जीव घेतला। 35 वर्षांच्या अफसरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तसंच त्याच्या डोक्यात दगडानं वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मित्राची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला होता, मात्र दोन्ही आरोपींना पोलिसांनी हरियाणामधून अटक केली आहे। 35 वर्षांचा अफसर हा त्याच्या दोन मित्रांसोबत राहत होता। 23 फेब्रुवारीला सकाळी मित्रांसोबत बाजारात जात अफसरनं मासे आणले। तिघांनी मिळून मासे शिजवले। स्वयंपाक करताना अफसर राजेश नेपाळी आणि सुरेश हे तिन्ही दारू पित होते। काही वेळानंतर जास्त नशा झाल्यानं राजेश, सुरेश तिथे झोपून गेले। त्यांच्यानंतर अफसरला देखील जास्त नशा झाल्यानं झोप लागली। तिन्ही मित्र झोपलेले असताना उंदरानं कढईतले मासे खाल्ले। थोड्या वेळानंतर सुरेश आणि राजेश जेवणासाठी उठले। त्यांना कढईत मासे दिसले नाही। सर्व मासे अफसरनंच खाल्ले असावेत असा त्यांना संशय आला। या संशयातून त्यांनी लाथाबुक्क्यांनी अफसरला मारहाण केली। त्यानंतर डोक्यात दगड टाकून राजेश आणि सुरेश दोघेही फरार झाले। दरम्यान यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना हरियाणातून अटक केली। जो वजह हुई इसकी झगड़े की, ये पहले मच्छी की वजह से हुई थी और फिर उन्होंने ये भंगार बेचते थे। भंगार बेच के जो पैसा आता था उसकी वजह से वो डिस्ट्रीब्यूशन की वजह से उनका ये झगड़ा हुआ था और उसमें उसने वारदात में उन्होंने उसकी पत्थर सिर पे मार के उसका मर्डर किया था। इन्वेस्टिगेशन में उनको हमने दोनों को अरेस्ट कर लिया है। उनका अभी 15 तारीख को उनका पीसी कस्टडी है और फिर आगे की जांच चालू है। राजेश नेपाळी याच्यावर याआधी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। खंडणीसारखे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। मात्र एका माशाच्या तुकड्यावरून थेट मित्राचा जीव घेणं किती योग्य आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। तसंच नशा ही माणसासाठी किती धोकादायक आहे याचा प्रत्यय या घटनेतून पुन्हा एकदा आला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।